अरे सावकाश. अरे आपण कुठे आलोय? माझं घर आहे. तू इथे राहतेस? बोलता बोलता घर कधी आलं कळलंच नाही. न बोलता केव्हा आलो हे कळलं नाही. तू काहीतरी सांगणार होतास ना? सांगायचंय म्हणजे मला तुला विचारायचंय. विचार ना मग. ऍक्च्युली मी मला तू टेन्शन कशाला घेतो? मी तुला विचारायला सांगतेय ना. मी कुठं टेन्शन घेतो? येतं आता उभा होतो आला कुठून तरी घुसला इथे अडकला इथे. बोल बोल तू बिंदास बोल. हा कम ऑन. हा बाई बाई. हा पुढे पुढे. पुढे नाही तुझ्या मागे मागे. बघ. आई आहे माझी. आई बापरे. ए चल ना मी ओळख करून देते तुझी. नाही 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 नको. माझी आई माझी आई माझ्या आईची आठवण आली. आई मधू. अरे मधू थांब. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग. कोण होता तो? मधू तो माझा मित्र. कोकणच आहे. मम्मा तू पुन्हा सुरू झालीस. मग त्याला आत बोलवायचं होतं. मीच विचारलं असतं. त्याला जरा उशीर झाला होता. हा उशीर तुलाही होतोय ऑफिसला आणि लग्नाला. मम्मा मलाही होतोय. अगं जसं तुझ्या लग्नासाठी नवरा मुलगा शोधतोय तसंच आपल्या निसर्गोपचार केंद्रासाठी बाहेर फिरून कॅनव्हासिंग करेल असा हुशार सुणसुणीत मुलगा शोधतो आहे. मधुशी आज हो म्हणेल ना ती. हा बाबा तयार? तुला नक्की असं वाटतं की ती मधू तुझ्या पाठीशी आहे? पाठीशी? बाबा बाबा ती वाट आहे तर मी रस्ता, ती लाट आहे तर मी किनारा. बघा कवी कसं भरकडत चाललंय. ती कोंबडी आहे तर मी वडा. कवी जेवायला आलंय. ती कोंबडी आहे तर मी वडा, ती इडली आहे तर मी डोसा. कवी वेजवर आलाय. ती इडली आहे तर मी डोसा, ती भात आहे तर मी वरण, तिच्याशिवाय जगणं म्हणजे जिवंतपणे मरण. कवी मारायला टेकलाय बाबा. दाखव मला कुठे आहे ती आता. चला चला नाही तुम्ही इथेच थांबा. तुम्ही लांबून पहा. मी दाखवतो तुम्हाला माझी ती. मी इथनं बघू. अर्थात. जरा 2 मिनिटं जरा. अरे काय 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 चाललंय? काय चाललंय? नाही नाही साहेब सुट आहेत का विचार. गाडी काढा इकडनं. चला गाडी काढा. गाडी काढा. सॉरी भाई. ठीक आहे. हाय मधू. आहे. एक कसास तू? मी मस्त आहे. ए तू मला काहीतरी सांगणार होतास ना? मी काय? कोणाला शोधतोयस? बाबा. कोण? गाडी. काय? बाबा गाडी. काय? बाबा काय बोलतोस तू? तू नीट एक काम कर. 1 मिनिट इथेच थांबा. सॉरी तू थांब मी आलो पटकन. बाबा कुठे गेले? अजिबात हलू नकोस. असाच थांब. प्लीज 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 हलू नकोस अजिबात. असाच थांब. थांब 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 प्लीज प्लीज प्लीज. फक्त थोडा वेळ धीर धर. प्लीज प्लीज. थांब थांब. झालं झालं. थोडा वेळ थोडा वेळ थोडा वेळ. बाबा ओळखलं? अहो काय झालं? काय काही नाही काही नाही काही नाही काय काही झालं? आनंदी आनंद नॅचरोपॅथी सेंटर मध्ये तुम्ही ॲक्युप्रेशर साठी यायचात. एक गुंड माझ्या मागे लागलाय. बापरे गुंड. थांबा. अरे हॅलो एक मिनिट एक मिनिट. हो मिस शिवांबू मिस प्रेशर. जरा थांब. तुम्ही पण जॉगिंगला आलात? नाही 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 मी जॉईनिंगला आलोय. मधु आणि मधुकरची लाईन जॉईन करायची आहे ना. चुप बाबा. माझ्याच बाबांचा गुंड आहे. तू जरा थांब थांब थांब. तेव्हा म्हटलं एकदा सुनबाई बघून घेऊ. मग कशी वाटली? झकास सेवन.
पाया पडते हा माझ्या कशाला? असू देत. हाय भिडू, मंडळ आभारी आहे. हा मी आलो हा जरा. हा बोल. काय रे, कसा गेला तुझा दिवस? बाबा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? फार मोठा प्रॉब्लेम झालाय. अरे पण काय झालं काय? बाबा टेरिफिक प्रॉब्लेम झालाय. अरे मधू, प्रॉब्लेम झालाय मला कळलं, पण काय झालं ते सांगशील का नाही? बाबा मधूच्या बाबांचा 2 नंबरचा धंदा आहे. काय? म्हणजे ट्रान्सपोर्टचा दाखवण्यापुरता आहे. Actually ते डॉन आहे डॉन. डॉन? आता काय करायचं? अरे मग ते डॉन आहेत तर मग आपण काय करायचं मग? नाही पण हे जर आईला कळलं तर. आईला? नाही रे, आईला कसं कळेल? कोण सांगायला जाणार आहे? तू जाणार आहेस का मी जाणार आहे? आता ते डॉन आहेत हे आपल्याला कळल्यानंतर आपल्याला काय वाटतं ते महत्वाचं, की आईला म्हणजे घरच्या डॉनला काय वाटेल ते महत्वाचं? मला सांग. काही नाही काही नाही, तू काही काळजी करू नको. सारखं आपल्या आई 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 आई. शिकवा, माझ्या मुलाला वाटेल ते शिकवा आणि माझे संस्कार मातीमोल करा. तू कधी आलीस? तुम्ही मला डॉन केलं ना तेव्हाच. हा बस तर तू उभी का. काय झालं माहितीये का, आपल्या मधूला एक नवीन केस मिळाली आहे. डॉनची म्हणजे डॉनच्या विरोधातली केस आहे आणि त्यामुळे जरा थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी त्याला समजावून सांगत होतो की ही डॉनची केस आहे. म्हणून का सारखं डॉन 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 असं तोंडात येत होतं ना, ते म्हणून. हे घे ना, दमली असशील, बिस्किट घे. हे बघ मधू, अनेक डॉनना बाबांनी जेलमध्ये पाठवलंय. माझ्या बाबांनी. तेव्हा तूही आता न घाबरता ही केस लढ आणि जिंक. कळलं? बघ, आवाज बदलला म्हणजे घाबरलायस तू, म्हणून हरतोस. बोल. मी टेन्शन घेणार नाही, डॉनची केस जिंकणारच. बोल. मी टेन्शन घेणार नाही. टेन्शन न घेता बोल. मी टेन्शन घेणार नाही. शाबास. डॉनची केस जिंकणार. अरे हे पुन्हा बोल. मी टेन्शन घेणार नाही. डॉन जिंकणार. डॉन जिंकणार आहे का? मग मी टेन्शन घेणार नाही. डॉन टेन्शन घेणार. आता डॉन कशाला टेन्शन घेईल? बघ ना. नीट कॉन्सन्ट्रेट कर आणि बोल. डॉनची केस जिंकणारच. बोल. मी टेन्शन घेणार नाही. हा? डॉनचे केस कापणारच. अरे केस कापायचा काय संबंध आहे इथे? अरे थांब. मॅडम, मी समजावून बघते. हे बघ, तुझ्यामध्ये ना कॉन्फिडन्सची गरज आहे. कॉन्फिडेंटली टिळक काय म्हणाले होते? चले जाओ. मधू, थांब इथे. अरे ते गांधीजी म्हणाले होते. ते म्हणाले होते, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. बोल. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी अरे टरफले. ते टिळक बोलले होते, ते तू कशाला बोलतोय? नाही तू बोलले. तुझी वाक्य बोल. हा म्हण. मी टेन्शन घेणार नाही. मी टेन्शन घेणार नाही. हा. डॉन टरफले उचलणार नाही. अरे टिळक टेन्शन घेणार नाहीत कारण मी शेंगा खाणार. अरे डॉन टेन्शन घेणार. अरे संपवणार. डॉन टरफल घेणार. अरे बाबा. आणि मी शेंगा संपवणार. मीच कशाला शेंगा संपवणार? शेंगा जिंकला नाही तर बाप्पा. अरे तुला मी किती वेळा. थांबा, आता मी बघतो काय करायचं ते. बाबा ये इकडे. बाबा विषय संपवा. ये. आता मी सांगतो तसं करायचं. हं? डोळे बंद कर. केले? आता जिच्यासाठी तुला केस जिंकायची आहे तिला डोळ्यासमोर आण. चेहरा. कॉन्सन्ट्रेट. आता कॉन्फिडन्सनी वाक्य म्हण. मी टेन्शन घेणार नाही. डॉनची केस जिंकणारच. माझ्या शोंगड्या.